नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की काव्या ही नंदिनीला सांगते की मी आता देशमुखाच्या घरी जाऊन राहणार आहे. तर नंदिनी म्हणते की मला तर आनंदच आहे की काव्या पुन्हा त्या घरात गेली, पण तिथे काव्या आणि जीवाला एकत्र बघून राहू शकतील का? तर इकडे काव्याची धमाकेदार एंट्री झालेली असते. पार्थ म्हणतो की तुम्ही इथे काय करता? तेव्हा काव्या म्हणते की पिस्कारलेल्या मांजरीला तिच्या आर तिकीट बोक्यासोबत राहायचं आहे आणि आता काही झालं तरी मी माझ्या आर तिकीट बोक्याला मिळवणारच, असं म्हणत काव्य घरात एंट्री घेते. तर दुसरीकडे नंदिनीच्या घरी जीवाची देखील एंट्री झालेली असते. जीवा हा बॅग घेऊन तिथे पोहोचलेला असतो आणि नंदिनी म्हणते तुम्ही इथे काय करता आणि बॅग का घेऊन आलात? तेव्हा जीवा म्हणतो की खूप झाला लपंडाव, आता जीवा हा त्याचा खेळ खेळणार. अगं नंदिनी, तुला अजूनही कळालं नाही का? हा पसारेवाला हा त्याच्या चकाचक बाईला घ्यायला आलाय. आता काही झालं तरी मी तुला इथून आपल्या घरात घेऊनच जाणार. तर नंदिनी म्हणत असते की काही होणार नाही, असं काही होणार नाही, मला आता तुमच्यापासून वेगळं व्हायचं आहे. जीवा म्हणतो अगं ठीक आहे ना, तुला वेगळं व्हायचं आहे, पण मला वेगळं व्हायचं नाही आहे. जीवा म्हणतो की मला माहिती आहे तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे, फक्त थोडासा राग आलाय म्हणून तू अशी वागतेस, पण मी सुद्धा जीवा देशमुख आहे, सगळं नीट करेल. आता येणाऱ्या भागामध्ये नंदिनी जीवाला आणि पार्थ काव्याला माफ करू शकतील का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.